श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. अधिक मासामध्ये आपण काय सेवा करायच्या हे सर्व बघितलं. पण अधिक मासामध्ये तुम्हाला पूर्ण अधिक मास सत्यनारायण पूजन करायचे असेल तर ते कसं करायचं, त्यानंतर आपण पूजेत ठेवलेलं निर्माल्याचं काय करायचं, आपण जे काही तांदूळ गव्हाची रास मांडतो त्याचं काय करायचं, याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वप्रथम तुम्हाला सत्यनारायण पूजन हे जर पूर्ण महिनाभर म्हणजे अधिक मास पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम अशी पूजा मांडून घ्यायची आहे, जी मी इथे मांडलेली आहे. तुम्हाला एक ताम्हण, त्यामध्ये खाऊची पानं 5, त्यानंतर आपल्याला एक ताम्हणामध्ये बाळकृष्ण आणि त्यामध्ये तांदूळ, खाली कलशाच्या खाली मी गव्हाची रास मांडलेली आहे. त्यानंतर तुम्हाला अशी जोड 3 पानं जोड लागणार आहे, त्यावरती आपल्याला सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला घंटापूजन करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लागणार आहे आपल्याला सत्यनारायण ग्रंथ. बघा, आपण 1 महिन्यातून एकदा सत्यनारायण पूजन करतो, तरीही आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता पडत नाही. जर आपण पूर्ण अधिक मास सत्यनारायण पूजन केले तर खरोखरच अगदी उत्तम फल आपल्या ह्या मासाचं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. आपल्याला ह्या 3 सुपाऱ्या लागणार आहेत. त्यानंतर हळदी कुंकुम, दूध, प्रसाद, अक्षत आणि फुलं लागणार आहेत. 3 सुपाऱ्या कशाच्या तर त्याही सांगते. प्रथम सुपारी जी असते ही प्रथम सुपारी आहे गणपतीची. तर आपण गणपती पूजन करून घेण्यासाठी ह्या सुपारीवर तुम्हाला दुधाने स्नान घालायचं आहे, त्यानंतर पाण्याने स्नान घालायचं आहे आणि हिचं पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे. तुम्हाला पूजेसाठी जो कोणता मंत्र येत असेल तुम्ही तो म्हणायचा आहे आणि गणपती पूजन करून घ्यायचं आहे. कोणत्याही कार्याच्या आरंभी आपल्याला गणपती पूजन करायचं असतं आणि तुम्ही जे काही सत्यनारायणाचं पूजन करत असाल त्यासाठी आपल्याला ह्या 3 सुपाऱ्या लागणार आहेत ना, त्यातली ही पहिली सुपारी असते ती गणपती असते आणि आपल्याला गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्यानंतर आपण ठेवलेल्या जोड पानावर असं अक्षत टाकायचं आहे आणि हळदी कुंकू टाकून आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे. ज्या वेळेला आपण महिन्यातून एकदा येणाऱ्या पौर्णिमेलाही सत्यनारायण करतो त्यावेळेसही आपल्याला असंच करायचं आहे. गणपती पूजन झाल्यानंतर दुसरी सुपारी जी असते ती असते आपल्या कुलदेवीची. तर तिचंही आपल्याला असंच पूजन करून घ्यायचं आहे. ही जी दुसरी सुपारी आहे तिचंही आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. दुधाने स्नान घालून आणि त्यानंतर तुम्हाला पाण्याने स्नान घालून आपल्याला याची स्थापना करायची आहे. त्यासाठी थोडेसे अक्षर टाकून आई भगवतीची आपल्याला यावर कुलदेवीची स्थापना करायची आहे. तुम्ही कोणताही मंत्र म्हणू शकता. स्थापना करते वेळेस सर्व मंगल मांगल्ये किंवा आई भगवतीचा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हाही मंत्र म्हणू शकता. त्यानंतर तिसरी जी सुपारी आहे ती आहे वरुण देवतेची. तर त्याही सुपारीला आपल्याला दुधाने आणि पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे आणि नंतर हिची आपल्याला स्थापना करायची आहे. स्थापना करताना तुम्ही स्वामी महाराजांचा किंवा वरुण देवतेचा कोणताही मंत्र म्हणू शकता. ही स्थापना झाल्यानंतर आता आपल्याला पूजा कशी करायची आहे तेही सांगते मी तुम्हाला. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला अशी पूजा मांडल्यानंतर आपल्याला जे काही तांदूळ आणि पूजेमध्ये आपण जे काही गहू ठेवतो त्याचं काय करायचं आहे ते सांगते सर्वप्रथम. तर आपण जे गहू ठेवतो ना ते गहू आपल्याला तुम्हाला आपल्या धान्यात ज्या वेळेला तुम्ही पूर्ण अधिक मास हे व्रत करताल त्यावेळेस तुम्हाला ते गहू शेवटच्या दिवशी आपल्याला आपलं जे साठवणीचं धान्य आहे जे आपण खातो त्यामध्ये तुम्हाला हे गहू टाकायचे आहे. याचं शास्त्र म्हणजे आपल्या घरात वर्षभर अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही आणि हे जे तांदूळ आहेत वरती आपण ठेवलेले तेही आपल्याला आपल्या जेवणात उपयोगी आणायचे आहे. त्यानंतर आपण हे पूजेत इथे जे तांदूळ ठेवलेले आहे, अक्षत वापरलेले आहे, ते मात्र तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. आता हे पानं सुकल्यानंतर याचं काय करायचं तर हे पानं खाऊची पानं सुकल्यानंतर तुम्ही हे कधी बदलायचे आहे तर हे बदलायचे आहे तुम्हाला
4 ते 5 दिवसानंतर ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की पानं खूप खराब झालेले आहेत ना, त्यावेळेला तुम्ही हे 4-5 दिवसानंतर बदलू शकता. कलशातलं पाणी केव्हा बदलायचं आहे, तर ज्या वेळेला आपण हे पानं बदलणार आहोत ना, त्यावेळेसच आपल्याला कलशातलं पाणी विसर्जन करून आणि पुन्हा नवीन पाणी घालायचं आहे. आणि असेच तुम्हाला खाऊचे पानं ठेवायचे आहे. आता खाऊचे पानं जर नसतील तर कोणते पानं चालतात, तर तुम्ही आंब्याची पानंही यामध्ये ठेवू शकता. कारण आंब्याची पानं 7 ते 8 दिवस सुकत नाहीत आणि ते तशीच हिरवेगार राहतात. आता रोजचा नैवेद्य आपण काय दाखवायचा, तर रोजचा आपण नैवेद्य काय दाखवायचा आहे, तर पहिल्या दिवशी आपल्याला ज्या वेळेला आपण ग्रंथ वाचन करणार आहोत ना, त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला शिऱ्याचा प्रसाद करायचा आहे. दूध टाकून गावरान तुपाचा जो आपण शिऱ्याचा प्रसाद दर महिन्याला सत्यनारायणाला करतो, तोच तुम्हाला इथे करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही कोणताही गोडाचा नैवेद्य करू शकता, जशी गुळपोळी किंवा साखर, खडीसाखर, दूध साखर असा नैवेद्य रोज तुम्हाला दाखवायचा आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. फक्त तुम्हाला पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी आपल्याला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता ह्या सर्व ग्रंथाचं उद्यापन आपल्याला कसं करायचं, तर ज्या वेळेला तुमचं पूर्ण अधिक मास हे व्रत पूर्ण होईल, त्यावेळेला तुम्ही एक जोडपं, एक सवाशीण जीव घालायचे आहे. जर नसेल कुणी तर तुम्ही ब्राह्मणाला याचा शिदाही देऊ शकता. शिद्यामध्ये काय द्यायचं असतं, तर जे अन्न आपण घरी खाण्यासाठी सवसनीला करणार असतो, तेच अन्न तुम्हाला दान म्हणून द्यायचं आहे. ज्यात गव्हाचं पीठ, रवा, तेल, तूप आणि इतर जे काही तुम्ही पदार्थ करणार असाल तेही तुम्ही त्या शिद्यामध्ये दिले तर चालतात. आता ह्या उत्तरांग पूजनानंतर ह्या निर्माल्याचं काय करायचं आहे, तर तुम्ही ही निर्माल्य जे फुलं आपण वाहतो ते सर्व तुम्हाला साठवून ठेवून अधिक मास संपल्यानंतर त्याचं तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. किंवा ते वडाच्या किंवा पिंपळाच्या अशा मोठ्या झाडाच्या बुंध्याखाली तुम्हाला हे ठेवून यायचं आहे. आणि यातले फळं जे काही असतील ते आपण ग्रहण करायचे आहेत घरातल्या सर्व व्यक्तींनी. आता महिलांचा मासिक धर्म जर आला किंवा अचानक आपल्याला काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागलं, तर काय करायचं, तर आपण त्या दिवशी घरातले इतर सदस्य असतील ना, त्यांच्याकडून आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. पण पूजेमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही. फक्त पूजन करताना जर ग्रंथ वाचन नाही झालं त्या दिवशी तरीही चालेल, पण फक्त आपली रोजची जी काही पूजा आहे ती करायची आहे. त्यानंतर जे आपले सत्यनारायण भगवानांचे आपण जे फोटो ठेवलेला आहे त्यालाही तुम्हाला रोज फक्त पुसून आणि गंध लावायचा आहे. आणि तो 31 आपण जोपर्यंत हे व्रत करणार आहोत तोपर्यंत त्याची प्रतिष्ठापना आपल्याला तशीच करून ठेवायची आहे. त्यानंतर आता काहींना असं असतं की आपण आज ग्रंथ वाचला, उद्या जमणार नाही, त्यावेळेला तुम्ही फक्त ऐकू शकता मोबाईलवरती किंवा फक्त यातल्या 5 ओव्याही तुम्ही वाचू शकता. अगदी रोज पूर्ण ग्रंथाचं वाचन झालं नाही तरीही चालेल. फक्त पहिल्या दिवशी अधिक मास ज्या दिवशी लागणार आहे त्या दिवशी पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला उत्तरांग पूजन केल्यानंतर तुम्हाला ही सर्व पूजा एखाद्या वाहत्या पाण्यात प्रवाहित करायची आहे. जर तुम्हाला सत्यनारायण पूजा वाचण्यात जमत नसल्यास तर मी संध्याकाळी लाईव्ह सत्यनारायण कथा वाचणार आहे, तर तुम्ही नक्की श्रवण करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ही कमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असल्यास विचारू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.